रंगेली मॅच बेकरे टीम साठी पारितोषिक आहे. बेकरे टीम साठी पारितोषिक आहे श्रीमान प्रमोदजी कराळे साहेबांच्या वतीने प्रत्येकी विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही टीमच्या एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती या. जयदेश मुंडे आपण स्टेजवरती या प्लीज. जयदेशने भरपूर जणांना पारितोषिक लावलं 100-200 100-200. मजा येणार पुढील मॅच मध्ये. चला बॅट्समन लगेचच रेडी होतात मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी. जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकणारे आवाज योगेश सर यांचा. धन्यवाद. चला सर्वांचं एकदा पुनश्च एकदा सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया. मॅच कडे जाऊया. तिथे आपण पाहताय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. एकीकडे आपण पाहताय अष्टविनायक बेकरे आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान एक्सेल या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकून खऱ्या अर्थानं अष्टविनायक बेकरे टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला जय हनुमान एक्सेल टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सेकंड एंडवरती आपण पाहताय कौशल बोराडे आणि नॉर्थ सेकंडवरती आपण पाहताय बंटी बागमारे. ही सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इथून निर्णय आलाय मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन आलाय गजानन आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक बेकरे टीम कडनं. पहिला बॉल अगदी गॅप मध्ये चाललाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे कौशल बोराडीच्या बॅट मधून पहिला बॉल फेस करत असताना चौकार. चौकारानं सुरुवात झाली या मॅचची. अगदी आपण पाहता विस्फोटक अंदाजानं बॅटिंग केली जाते कौशल बोराडेच्या माध्यमातून. कर्जत प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन मिळाला होता. इथे फटका चांगला व्यासपीठाला सलामी देतोय. बॉल लॉंग ऑन सीमा पार. कौशल बोराडे ब्रँडेड षटकार. चांगला स्टार्ट. दोन बॉल मध्ये दोन मोठे फटके, एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गजाननच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा फुड्यामध्ये टाकला होता. यावेळी ऑन साइडला बॉल भरपूर हवेमध्ये होता परंतु चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
3 बॉल मध्ये आपण पाहत आहे, एक चौकार आला होता, 2 षटकार आले, धाबा धाव फलकावरती आल्या त्या 16 बिग वन. सुरुवात इथे मात्र अगदी आपण पाहत आहे फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना बॅटिंग आली, बॅटिंग स्वीकारत असताना 2 षटकार 1 चौकार. कौशल बोराडेच्या बॅट मधून सुसाट फॉर्म मध्ये हा फलंदाज आपण पाहत आहे. यावेळी थोडासा बाहेर ठेवायचा होता, यष्टीरक्षकाकडनं बॉल निसटला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. पंच इथून सांगतात वाईट बॉल आला, वाईटच्या साह्यानं 1 धाव मिळेल. 17 धाबा धाव फलकावरती. अगदी आता थोडंसं बचाव करायचा होता, गोलंदाजाला देखील थोडंसं दूर ठेवायचं होतं बॉल, परंतु जास्तचा बाहेर गेला आणि वाईट बॉल देखील इथून पाहायला मिळतोय. यावेळी फुलालींचा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट झालाय, डीप मधनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 1 धाब इथून कंप्लीट झाली आहे. इथून मात्र अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये बॉल होता, इथे निसटलाय बॉल. फेकी चुकीची झाली आहे, लेझी झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, तोपर्यंत आणखीन 1 धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेला डबल मध्ये खऱ्या अर्थानं कन्वर्ट केलं आणि या 2 धाबांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचताय. 19 धाबा या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चुकी क्रिकेटमध्ये एक चुकी फार मोठी असते आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक बेकरी टीमनं केली आहे. टॉस जिंकला होता, डिसिजन फिल्डिंग करण्याचा घेतला, परंतु अगदी पहिल्याच षटकामध्ये असं वाटतंय तो अंगलोट आलाय की काय, परंतु अजूनही इथून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, इथून खऱ्या अर्थानं डॉट बॉल फेकावे लागतील, इकॉनॉमिकल षटकाकडे पाहावं लागेल. आणखीन एक चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फील्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर 20 धाबा या धाव फलकावरती आल्यात. 20 धाबा धाव फलकावरती आपण पाहताय आतापर्यंत या सर्व धाबा कौशल बोराडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक वाईटची आले, 19 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहताय. 5 बॉल आणि 19 धावसंख्येची इनिंग त्यांना आतापर्यंत साकारली आहे. हा चांगला बॉल पाहायला मिळाला, खऱ्या अर्थानं थोडंसं कमी गतीने टाकला होता. बॅक ऑफ द हँड अगदी आपण पाहता स्लोवर पद्धतीचा षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. ते पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात त्या गजानन पारधीच्या विरोधामध्ये 20. कमबॅकची गरज आहे, ते कमबॅक मिळवून देईल का हे देखील पाहावं लागेल, कारण की समोर अगदी आपण पाहताय सेट फलंदाज आहे कौशल बोराडे, भरपूर सारा फॉर्म मध्ये या वर्षामध्ये. कमी गतीने टाकला होता, समोरच्या दिशेनं बॅकहँड एरिया आहे, बॉल चाललाय, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. जी केली जात होती, परंतु क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं तर अगदी लॉंग ऑफ मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला होता आणि ते ओळखलं होतं कौशलनं आणि तिथे मात्र फटका आला. 4 धाबा, 24 धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. ललितच्या विरोधामध्ये देखील आपण पाहतोय पहिला चौकार. यावेळी परफेक्ट टायमिंग
मिडल झालाय बॅटला, बॉल चाललाय कावकॉर्नर सीमा पार. कौशल बोराडे आणखीन एक षटकार. धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कौशल बोराडे. 30 धावा धावफलकात. इथे पाठीमागे आला, धाव घेण्याचा प्रयत्न एक धावेतून कंप्लीट होईल. चिकी सिंगल आपण पाहता अगदी समोरून ही एक धावेतून कंप्लीट केली आहे. 31 धावा या धावफलकावरती आल्यात. 10 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हा चांगला बॉल होता, खऱ्या अर्थानं थोडंसं कमी गतीने टाकला होता, बाहेर देखील आला होता बॉल. डॉट बॉल आपण पाहताय. बराच काल खऱ्या अर्थानं बंटीने देखील स्ट्राईकची वाट पाहत होता. बराच काल स्ट्राईक मिळाली नव्हती त्याला देखील, परंतु यावेळी स्ट्राईक मिळाली. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय ललित. इथून मात्र डॉट बॉल टाकतोय. एक सेट बॅट्समन ज्यावेळी नॉन स्ट्राईकिंगवरती गेला त्यानंतर मात्र लगेच कमबॅक करायला सुरुवात केली आहे ललितनं देखील. इथे फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चौकारानं धावा धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्यात. त्या 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ललितचा. समोर टाकला होता, अगदी आपण पाहतो ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला डीपला. त्या ठिकाणी फील्डिंग मध्ये चुकी झाली आहे. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा आला. त्या अगदी आपण पाहता 39 धाबा धावफलकावरती वेगानं धावतीय जय हनुमान एक्सल टीम आपण पाहताय. कौशल बोराडे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय बंटी वाघमारे. काय सुसाटानं सुटलेत पहिल्या 2 P1च्या षटकामध्ये. अगदी आपण पाहताय वेगानं धाबा बनवल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली कौशल बोराडे आणि त्यानंतर बंटी वाघमारेचे आपण पाहताय. जशी जशी संधी खऱ्या अर्थानं बंटीला देखील मिळाली, त्याने देखील मोठे फटके लगावलेत आणि एकंदरीत 39 धाबा बनवल्यात त्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 39 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 3 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं किती धावसंख्या जमवतील जय हनुमान एक्सल टीम हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज पराग. इथे देखील आपण पाहताय मोठा फटका खेचायचा होता, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचं होतं, व्यवस्थित कनेक्शन नाही, बॅटचा अगदी टोला बॉल लागला, नाराज देखील आहे स्वतःवरती आणि इथून डॉट बॉल आपण पाहताय. हा बराचशा वेळानंतरचा बराचशा कालावधी नंतरचा हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो खऱ्या अर्थानं पराग या गोलंदाजानं इथे मात्र टाकलाय कौशल बोराडेच्या विरोधामध्ये. इथून थोडंसं आता प्लॅनिंग करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. इथे फटका चांगला आहे, दमदार आहे, बॉल चाललाय सीमा पार कौशल बोराडेचा आणखीन एक षटकार.
थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती हॅमर केलं होतं समोरच्या दिशेनं काऊ कॉर्नरला. हा देखील फटके आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चौफेर फटकेबाजी चालू आहे कौशल बोराडेची. कट केलाय शॉट, थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केलंय. एकच जाबेतून पाहायला मिळतीये. खरं अर्थानं गॅप शोधत होता त्या ठिकाणी कौशल बोराडे, परंतु क्षेत्ररक्षक देखील चपल होते. शॉट थर्डमॅनचे, त्यांनी बॉलला अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी स्टॉप केलं आणि एकच जाबेतून पाहायला मिळाली. अगदी सन्माननीय कृष्णाजी बागडे, त्याचनंतर मयूरजी गोमारे यांचं अगदी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. सरपंच चषक 2025 मध्ये आपण पाहताय मोलाचं सहकार्य साहेबांचं या स्पर्धेसाठी. गेले 2 रात्रीमध्ये त्यांची देखील अफाट मेहनत. आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंच इथून सांगतात व्हाईट बॉल आहे, जास्तीचा बाहेर निघाला. आणि त्याचनंतर मल्हारजी आजारे देखील साहेब आपण पाहताय, त्यांचं देखील अगदी सहकार्य या सरपंच चषक 2025 मध्ये आपण पाहताय. प्रत्येकाच्या सहकार्यानं, खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मदतीनं ही संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 देखणं दर्जेदार नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. शिवसाई ग्रुप कोल्हारे आयोजित या स्पर्धेमध्ये. इथे अगदी आपण पाहताय बाट जरूर वेगानं फिरवली गेली, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. अगदी आपण पाहताय फुटवर्कच नव्हतं बंटी वाघमारेचं. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहताय. बॉल सरळ निघून गेला एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहताय परागनं एक षटकार जरूर खाल्ला, परंतु 3 बॉल त्यांना चांगले टाकले. 2 डॉट बॉल आलेत, 1 सिंगल आले, 1 वाईट देखील आला. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहताय पुढ्यातून खऱ्या अर्थानं टर्न देतोय आणि फलंदाज फक्त ब्लाइंड इथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. वेगानं बॅट जरूर फिरवतात, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. आणि खऱ्या अर्थानं हे करणं देखील फार गरजेचं राहील आता बंटीसाठी देखील, की जो सेट फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून मोठ्या प्रमाणामध्ये रन्स आल्या टीमसाठी, त्याला स्ट्राईकवरती आणणं हे फार गरजेचं आहे. परंतु इथे चुकी घडली जाते ती बंटीकडून. सातत्याने ते डॉट बॉल खेळले जात आहेत. परागचं चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. कमबॅक हवं होतं अष्टविनायक बकरे टीमला, ते मात्र मिळवून देत असताना पराग. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले, तिसरं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान एक्सेल टीमच्या धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या 47 धाबा धावफलकावरती आल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ड्रिंक ब्रेक. आणि आता 4थ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे, त्यांना देऊया एक सुवर्ण संधी.
दांडी गुल फलंदाज बाद, सेट फलंदाजाला इथे परतावलाय. जबरदस्त बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाज तुषार कार्यालयनं चौथ्या षटकामध्ये आलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थानं अष्टविनायक बेकरी टीमला ती महत्वपूर्ण विकेट इथे मात्र मिळवली आहे. 12 बॉलमध्ये त्यांना तब्बल धावा बनवल्यात. त्या 37 आणि एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 47. काय बॅटिंग केली आहे कौशल बोराडेनं. 12 बॉलमध्ये तब्बल 37 धावा. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला दिलाय. अगदी वेगवान सुरुवात करून दिली आहे आणि इथून मात्र परततोय चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती. तोपर्यंत अगदी आपण पाहता या ठिकाणी फलंदाज पोहोचलेत. 2 धाबा इथून कंप्लीट होतील. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले. 50 अर्धशतक इथून कंप्लीट झालंय जे हनुमान एक्सल टीमचं. आपण पाहताय सरपंच चषक 2025 या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं आम्हाला सहकार्य राहिलंय ते सन्माननीय कृष्णाजी बागडे, त्यानंतर मयूरजी गोमारे, नरेंद्रजी शिंगे, देवेंद्रजी हजारे, यंगस्टार कोल्हारे टीम या संपूर्ण टीमचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत. इथे समोर टाकला होता हेलिकॉप्टर उडवलाय परंतु अगदी आपण पाहताय सेफ हँड मध्ये गजानन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते चुकी करणार नाहीयेत. झेल इथून मात्र कॅरी झाला. आणखीन एक फलंदाज बाद. बंटी आउट. चौथ्या क्रमांकावरती सलामीचे दोन्ही फलंदाज इथून परतलेत. अगदी आपण पाहताय कौशल बोराडे, त्याचा पाठोपाठ लगेच बंटी वाघमारे
देखील इथून बाद झाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहताय. या ठिकाणी संदीप बोराडे मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड फलंदाज आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, तिथे मात्र कमबॅक केलं आणि त्यानंतर चौथ्या षटकाला अगदी आपण पाहताय तुषार आला आणि तुषारने देखील इथून चांगली गोलंदाजी केली आहे. अद्याप जरी पाहायला गेलं ना तर तुषारच्या विरोधामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. 51 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट मिळवली, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर डबल आली. तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं थोडीशी खराब कामगिरी केली. त्यानंतर पुनश्च एकदा विकेट आणि आता मात्र सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं ते 51 वरती. या षटकामध्ये त्यानं आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे तुषार करालेनं. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळत आहे अष्टविनायक बेकरी टीमकडनं. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या वेगानं धावत होती, ज्या स्पीडनं धावत होती आपण पाहताय, जे हनुमान एक्सेल टीम त्या टीमला खऱ्या अर्थानं थांबवलं, त्या वेगाला ब्रेक लावलं त्या अष्टविनायक बेकरी टीमनं. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ एकत्रित येऊ नका. प्रत्येक षटकासाठी प्रत्येक बॉलसाठी एकत्रित येऊ नका. इथून 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक अगदी आपण पाहता त्या प्रगतीपथावरती असणार आहे. या षटकामध्ये आता इथून डिसाईड केलं जाईल किती धावसंख्येचं टार्गेट असेल. परंतु त्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज पराग कराले, ज्याने खऱ्या अर्थानं कमबॅक आपल्या टीमला करून दिलं. त्याच्या विरोधामध्ये एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानं त्यानंतर अगदी आपण पाहताय कमबॅक करून दिला आपल्या टीमला. कमबॅकची गरज असताना, संकटामध्ये टीम असताना संकटमोचक म्हणून उभा राहिला आणि त्याला साथ लाभली ती अगदी आपण पाहताय तुषार कराळेची. त्यानं मात्र धाबा खर्च केल्या. 4 विकेट त्यानं मिळवल्या. 2 पहिले 2 मोठे आदरे त्यानं दिलेत. ब्रेक थ्रूची गरज होती, विकेटची गरज होती, ती विकेट त्यानं देखील मिळवून दिली आहे. शेवटच्या षटकामध्ये पराग आला, पराग कराले आपण पाहताय. समोर आपण पाहायला गेलं तर संदीप बोराडे मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल त्यांना फेस केला. 1 धाव त्यांची वैयक्तिक अगदी धावफलकावरती पाहायला मिळते. 9 सेकंडवरती संगम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानं 2 बॉलमध्ये 1 धाव बनवली आहे. चांगली मॅच होईल, चांगली मॅच होईल, त्यात शंका नाही आहे. यावेळी पुढे सरकले होते पंच. इथून सांगतात वाईट बॉल आहे, जास्तचा बाहेर गेला. लेफ्ट हँड फलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं अँगल इथून क्रिएट करायचा आहे. अचूकता त्याला इथून प्राप्त करायची आहे, परंतु योग्य टप्पा टाकावा लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल. विथ द टर्न फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रशांत अंकुश पाहायला मिळतात. आणखीन एक झेल कॅरी झालाय. फलंदाज बाद. करू शकले नाहीयेत. मिस टायमिंग राहिला होता त्या ठिकाणी. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला अंकुश यांच्या माध्यमातून. आता मात्र या षटकातील जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे, कारण की पहिला बॉल अगदी अवंतर आला होता. धावा फलकावरती 52 नाहीत, 52 आपल्याला इथून पाहायला मिळतात. परंतु 3 फलंदाज बाद झालेत त्याचे हनुमान एक्सेल टीमचे. संगम आणि त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये संकेत बोराडे आपल्याला पाहायला मिळतोय. संगम बोराडे, संकेत बोराडे. थांबलाय चुकी करायची नाही आहे, कारण की अगदी 2 षटकांमध्ये भरपूर चुक्या झाल्यात. आता इथून चुका सुधारायच्या आहेत. चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे, त्यानं खऱ्या अर्थानं युटर्न दिला आणि त्यानंतर मात्र मॅचमध्ये पुनश्च एकदा पाहायला मिळाली अष्टविनायक बेकरी टीम. लोअर फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केला, हलक्या हातानं अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका. इथे मात्र पहा किती सुंदर बॅकअप पाहायला मिळालं प्रशांत यांचं.
गजानन यांच्याकडनं बॉल सुटला होता, परंतु माहिती होतं प्रशांत यांना, लगेच पाठीमागे धावत होते. बॅकअप दिलं, एकच धाब्यातून पाहायला मिळते. एका धाबानं आपण पाहताय 53 धाबा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 4 बॉलमध्ये दोन मोठे फटके हवे असतील ते जय हनुमान एक्सल टीमला, त्या फटक्यांसाठी जाबं लागेल आता या ठिकाणी संगमला. संगममध्ये देखील ताकद आहे, संगम देखील मोठे फटके खेळू शकतो, त्याच्यामध्ये देखील ती गुणवत्ता आहे. फटका तर आलाय ऑन साईडला विथ द टर्न, बॉल चालला मिड विकेटला. षटकार आला आपण पाहता या ठिकाणी संगम बोराडेच्या बाटमधून. धाबा धाव फलकावरती आल्या त्या तब्बल 59 धाबा धाव फलकावरती. खऱ्या अर्थानं इथून थोडंसं संयम दाखवलं जात होतं संगमच्या माध्यमातून, परंतु इथे संयम शेवटच्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर सोडला गेला आणि हा षटकार त्याच्या बाटमधून पाहत आहे. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पराग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. समोर टाकला होता, फटका हवेमध्ये, मिस टायमिंग राहिला. बराच काल बॉल हवेमध्ये होता. स्वतः गोलंदाजाला ट्राय करणं गरजेचं होतं, कारण की गोलंदाजाच्या अगदी बाजूलाच बॉल होता, परंतु त्याला असं वाटलं होतं बॉल पुढे चालला, तो आलाच नाहीये. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. इतका बॉल उंच हवेमध्ये गेला होता. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यानंतर अगदी आपण पाहताय 61 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मिस टायमिंग राहिला होता, भरपूर काल बॉल हवेमध्ये होता. झेल घेण्याची संधी होती गोलंदाजासाठी, परंतु गोलंदाज फक्त बॉलकडे पाहत राहिले. पराग कराले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. चांगला बॉल यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप. एक टप्पा खऱ्या अर्थानं अचूक आहे पराग करालेचा, ज्यानं खऱ्या अर्थानं एक टप्पा पकडून, एक सायनल पकडून गोलंदाजी केली आहे. अचूकता त्याची भरपूर आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्यानंतर त्याचा पुनश्च एकदा अचूकता आपल्याला जरूर पाहायला मिळते. कमबॅक लगेच केलाय परागनं देखील. 1 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. धाबा धाव फलकावरती आला त्या 61. शेवटचा बॉल समोर टाकला होता, मिस टायमिंग आहे. पाठीमागे जात असताना झेल कॅरी केलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे संगम बोराडीची. धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीनंतर 61 धाबा, 62 धावसंख्येचं टार्गेट आहे ते टीम अष्टविनायक बेकरी टीमच्या अगेन्स्ट. 62 धाबा इथून बनवायचे आहेत. चला टॉस साठी या. श्री 11 सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये जाणता राजा पिंपलोली. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते चला करूया टॉस. प्रमोदजी कराले साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच. एकीकडे श्री 11 सोमजाई गुंडगे, दुसरीकडे तुम्ही पाहताय जाणता राजा पिंपलोली. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पिंपलोली टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन. ओके, 4 ओव्हरची मॅच असेल सेकंड राऊंडची.
टार्गेट ठेवलंय अष्टविनायक बेकरी टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय 62 या धावसंख्येचं. या टार्गेटचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया चेंजेस. आवाज आपण ऐकूया पियुष बाबरे यांचा. श्रीमान प्रमोदजी कराळे साहेबांच्या वतीनं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे बेकरी टीमच्या फलंदाजांसाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये किती षटकार मारू देत प्रत्येकी षटकार पहिल्या 2 ओव्हरच्या प्रत्येकी षटकारासाठी 200चं पारितोषिक. टार्गेट 62च आहे. चला चला मॅचला स्टार्ट करा प्लीज. ऑलरेडी भरपूर लेट आजच्या रात्री दिवस रात्रीमध्ये आपण धावत आहोत. कौशल बोराडे बॉलिंग मार्कवरती आहेत ओव्हर नंबर 1 मध्ये. आघाडीची जोडी सोमेश्वर मसने आणि प्रशांत हाबले ही आघाडीची जोडी. दशरथ वाघे यांना विनंती आपण स्टेजवरती आहे. दशरथ वाघे भरपूर दूर चेस करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसरा डॉट बॉल. 62चं टार्गेट आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न. हवे ते चेंडू जेलची शक्यता. 3 खेळाडू ओ कॅच ड्रॉप. शेवटच्या मोमेंटला जेल निसटलेली आहे. ऑफ्ट गेलाय समोर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडली जेल. फलंदाज बाद. मोठी एज लागलेली लेग बिफोर द स्टंपसाठी अपील करण्यात आलेली. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली 4 वर.
समोर खेळतात मिडॉनला कॅचची शक्यता होती, रनआउट चान्स बनला होता. रन या बॉलवरती मिळते. एक संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5. या धावत संख्येवरती टार्गेट 62 म्हणजे अजून 57 धावत संख्येची इथून गरज आहे. हो सुरुवात दमदार केलेली. लो फुल टॉस काऊ फेसला नाहीयेत खेळाडू उपस्थित सीमा पार. धावा 4 की 6 पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा येणं अजूनही अपेक्षित आहे. बॉल फाटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील. टोटल अर्धा डझन षटकार. मसने लास्ट बॉल वरती कॅच ड्रॉप झाली. कौशल बोराडेने केलेलं वक्तव्य एक महत्वपूर्ण जेल ड्रॉप झाली. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 12 या धावा संख्येवर. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट. मिस्टेक मिसफील्ड झालेली आहे. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता पोहोचलेत फलंदाज सोमेश्वर मसने. जितकी बॅटिंग करत असताना त्यांच्यामध्ये क्षमता आहे तेवढीच चांगली फिटनेस मध्ये सध्या तरी आपण पाहतात. सोमेश्वर मसने इन ऍक्शन असताना एक छोटी चुकी लगेचच 2 धावा वसूल केल्यात. धावा पुस्तकावरती धावा लागलेले ते आतापर्यंत 14. टार्गेट जरूर मोठं आहे 62चं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करतात ते कुणाल बोराडे. लाऊड अपील समोर सापडलेला फलंदाज बाद. इथून पंचांना घोषित केलेला मच निडेड ब्रेक थ्रू. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटच्या शोधामध्ये होता संपूर्ण एक्सेल संघ, तीच विकेट मैदानाच्या बाहेर परतला सोमेश्वर मसने. धावा संख्या जाऊन पोचलेली ते आतापर्यंत 14 वरती. विकेट मैदानाच्या बाहेर. आता नवीन फलंदाज पराग आलेत. पराग कराळे. गोलंदाज तयार. ऑन साइडला टायमिंग प्रॉपर झालेलं आहे. आल्या आल्या धमाका दाखवलेला परागनं. ठोकलाय विध्वंसक षटकार. षटकार आलेल्या 6च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 या धावत संख्येवरती. परागच्या वतीनं आक्रमण. 42 अजून इथून बनवायच्यात. एकंदरीत बॉल आता बाकी राहत आहेत.
ते 20. बेचाळीस इथून अजून बनवायच्यात. अजिंक्य पवार याने सर्वांना वॉकी टॉकीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्याचाच गैरफायदा होतोय. समोर उडवला, जेलची शक्यता. शॉट एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन, पकडली आहे जेल. वेल जज कॅच, फलंदाज बाद. परागने नुकताच षटकार टोकला, तोच आता मैदानाच्या बाहेर परततोय. बॅट्समन आउट. नवीन फलंदाज अंकुश कराळे आता मैदानाच्या आतमध्ये येतात. धावत संख्येत आतापर्यंत 20. टार्गेट अजून चेस डाऊन करायचं 42 चा. कौशल बोराडेनं बॅटिंग धुवाधार केली, सुरुवात जबरदस्त. त्यात ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मिळाली. नवीन करायला एक टेक्निकल फलंदाज आहे, त्यांना जास्ती काल संधी मिळालेली नाही आहे. सोमेश्वर मसने स्वस्तामध्ये बाद झाले. प्रशांत परतले. प्रशांतची एक कॅच सुटली होती, त्यानंतर प्रशांत फायदा उचलू शकलेले नाही आहेत. गुड लेंथ वरून ओ रायझिंग बॉल, समोरून चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झालेला. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 वरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 42. चला एकत्रित देऊ नका, कौशल बोराडे अँड कंपनी प्लीज सहकार्य करा. 18 चेंडूंमध्ये 42. जाणता राजा पिंपलोली बनाम श्री 11 गुणगे या दोन टीम मध्ये पुढची लढत आहे. जाणता राजा पिंपलोली बनाम श्री 11 सोमजाई गुणगे. पूर्ण पिंपलोली संघाचा स्क्वॉड प्रॅक्टिस करत असताना, वॉर्मअप करत असताना स्टेजच्या डाव्या साईडला संघ इन ऍक्शन दिसणारे पुढील मॅच मध्ये. धाबा पुस्तकावरती धाबा 20 आहेत, अजून करायचे 42. 18 मध्ये. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कौशल. पहिलाच बॉल हरकत करून निघून गेला. कदाचित ॲक्शन रिप्ले पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे या बॉलचं. पावत ऑन स्क्रीन टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा टर्न घेणार हा चेंडू. आपा ॲक्शन रिप्ले ओव्हर द स्टम्प्सनं बॉल एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि हलका 7 मध्ये येणारा चेंडू. डॉट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा बाउन्स, वाईट बॉल कॉल करण्यात आलेल्या पंचांच्या वतीनं. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे ते 21 वरती, म्हणजे विजयासाठी आणखीन 41 धावसंख्येची गरज आहे 17 मध्ये. ओव्हर द स्टम्प्स. थोडासा खाली राहतोय, शरीरापासून दूर. आणखीन एक वाईट बॉल. पंचांचा इशारा येत असताना एक्स्ट्रा रन मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे ती 22 वरती, म्हणजे आणखीन विजयासाठी 40 इथून बनवायच्या. उर्वरित चेंडू बाकी राहिलेले 17, म्हणजे आता इथून मॅच चालू करावी लागेल. 17 मध्ये 40. प्रत्येकी ओव्हर मागे जवळपास 13 13.5. ऑफ करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल करत असताना डीप मध्ये प्रोडक्शन आहे. कॉल आहे सेकंडचा. वेगाने निघाले दोन्ही फलंदाज. थोडीशी मिस्टेक होते डीप मध्ये. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. टोटल गोज ऑन 40. टोटल गोज ऑन 24. 24 झालेले आहेत. 38 अजून शिल्लक आहेत. 16 चेंडूंमध्ये 38. बोलो तयार. वेगवाने चेंडू सरळ खेळतात. ओव्हर द बॉलर सेट. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. पहिली वेगानं सेकंडचा कॉल. दाट शक्यता रनआउटची. अजिबातच कॉलिंग नाहीये, परंतु पोहोचलेत फलंदाज. 2चा कॉल होता अंकुशचा. लाऊड कॉल होता. सुरुवातीला नकार दिलं होतं.
नवीन कराळे यानं, त्यानंतर अंकुशचा फ्लो पाहून नवीन कराळे यांना देखील क्षेत्र सोडावं लागलं. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टोटल धावणं पोहोचलेली ती आता 26 वरती 26. गोलंदाज तयार. भरपूर बाउन्स झाला होता समोरून चेंडू. नो बॉल हा पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा बाउन्स फायदा उचलत असताना अबो शोल्डर चेंडू बाउन्स झाला. 1 फॉर द ओव्हर ऑलरेडी कॉल करण्यात आला होता, त्यामुळे नो चेंडूची हाताळणी पंचांना घोषित केलेला. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटची नामी संधी आलेली आहे. इथून मॅच जर टर्न करायची आहे, गिअर जर शिफ्ट करायचा आहे, टॉप गिअरला बॅटिंग जर करायची, तर यापेक्षा चांगली संधी मिळू शकणार नाहीये. अंकुश कार्यालय स्ट्रायकिंग एंड वरती जबाबदारी वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 28. बोलो तयार. फुल टॉस. ओ सहजतेने टर्न करतायत. फायदा उचलणं कदाचित गरजेचं होतं का? चान्स ऑफ रनआउट. चान्स ऑफ रनआउट रेफर करतायत पंच. स्ट्रायकिंग एंडला हा वेगानं झालेला थ्रो पंचांना रेफर करण्यात आलेला आहे आणि डिसिजन इट्स आउट. क्लिअर कट आउट आहे. भरपूर दूर राहिलेले फलंदाज. अंकुश इथून बाद होतात. एकच रन या बॉलवरती मिळते. टोटल ही जाऊन पोचलेली 29 वरती 29. विजयासाठी आणखीन 33 धावसंख्येची गरज आहे. श्री 11 सोमजाई गुंडगे बनाम जाणता राजा पिंपलोली या दोन टीम मध्ये मॅच आहे. धावसंख्या 29. विजयासाठी 33 अजून करायच्या. अंतिमचे आता 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. दुसरा दिवस रात्रीचं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करत आहात. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आहे. लेगशिक चेंडू मिस करतोय. वाईट बॉल. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टोटल धावणं पोहोचलेली आहे 30 वरती. विजयासाठी आणखीन 32. सामना सुरू करणं आता गरजेचं आहे. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. सुरुवातीपासून फलंदाज शांत राहिलेले आहेत, त्या कारणास्तव इक्वेशन हळूहळू जड होत चाललेलं आहे. एक नो बॉल देखील या ओव्हरमध्ये मिळाला. जवळपास टोटल एक्स्ट्रा देखील मिळाल्यात. लॉफ करतायत लॉंगॉनला. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल पकडली आहे जेल. फलंदाज बाद. आणखीन एक ब्रेक थ्रू बसलेला आहे. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. संदेश कराळे नवीन फलंदाज. डावखुराताचा एक आक्रमक फलंदाज म्हणून संदेश कराळे यांची ओळख आहे. जुनं क्रिकेट संदेश कराळे यानं गाजवलेलं आहे ॲज अ ओपनर अष्टविनायक बेकरी टीमच्या वतीनं. आज जवळपास 7व्या क्रमांकावरती आलेले आहेत. कित्येकदा अडचणीमधून असलेले संघ त्याने बाहेर काढलेले आहेत. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकलं एज पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 31 वरती. विजयासाठी आणखीन 31 बनवायच्यात. बॉल बाकी आहेत 12 बॉलमध्ये 31. एकत्रित अजिबातच येऊ नका ही विनंती आहे. 12 मध्ये 31 करायच्यात. अजिबात एकत्र येऊ नका.
चला प्लीज थोडं फास्ट खेळा. 12 मध्ये 31. बारा चेंडूंमध्ये विजयासाठी 31. 31. चला चला फास्ट खेळा प्लीज. बॉलर तयार. कमी गतीने टाकला चेंडू. थोडासा हरकत करतोय निर्धाव. 11 मध्ये 31. 12 मध्ये 31 इक्वेशन होतं. डॉट बॉल आला. 11 मध्ये 31. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. पिंपलोली संघ तर सातत्याने वॉर्मअप तर त्यांचा सुरूच आहे. गुंडगे संघ आपण देखील रेडी राहा. लॉफ करतात. फटका संदेश कराळेचा बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेला. मी मागाशी देखील उल्लेख केला की संघ संकटामध्ये असल्याच्या नंतर संकटमोचक म्हणून कामगिरी राहिलेली आहे. डावकर हाताचा विध्वंसक फलंदाज संदेश कराळे यांची. ठोकला षटकार. षटकार आलेल्या 6च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 37 वरती. 12 मध्ये 31 करायच्या होत्या. आता 10 मध्ये 25. कंपल्सरी चेसिंग. 10 बॉल 25. स्ट्रायकिंग एंडला संदेश कराळे. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. चांगला फटका. आता लॉंग ऑफला चाललेला आहे. पहिली सिंगल वेगानं. स्ट्राईक हवे संदेश कराळे यांना. एकच रन मिळते. धावत संख्या जाऊन पोचलेली ती 38 वरती. 25 करायचे होतं. 10 मध्ये आता 9 बॉलचा खेळ बाकी. 9 मध्ये 24. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मॅच बॅलन्स्ड आहे. फुल टॉस. टर्न करतात ऑन साइडला. गॅप मध्ये नाहीये हा देखील चेंडू. एक सिंगल कंप्लीट. कॉल आहे सेकंडचा. एकच रन. धाव संख्या 1च्या मदतीने 39. विजयासाठी आणखीन 23 ची आता इथून गरज आहे. बॉल बाकी राहिले ते 8. 2 बॉलवरती मॅच निर्भर आहे. 2 बॉलमध्ये 1-2 एखाद मोठा फटका तरी नितांत गरजेचा आहे. 23 करायच्यात या ओव्हरमध्ये. जवळपास 6 ते 8 जर खेचल्या 2 बॉलमध्ये तर मजा येणार मॅच मध्ये. लो फुलटॉस होती. समोर टर्न करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचले. देखरन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. दोन्ही फलंदाज निघालेत. स्ट्रायकिंग एंड कडे झाला. ॲक्युरेट थ्रो. लाऊड अपील पंचांकडे. लाऊड अपील पंचांकडे रेफर करत असताना थर्ड अंपायरची डिमांड. नॉट आउट. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. सॉफ्ट सिग्नल देखील पंचांचा बॅट्समन सेफ होता. 2 मिळतात. 41 झालेत म्हणजे विजयासाठी. आणखीन 21 राहिलेले आहेत आता 7 बॉलमध्ये. 7 बॉल 21. षटकार आला तर 15 राहतील. संदेश कराळे ऑन स्ट्राईक. लोअर फुल टॉस. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डायरेक्ट हिट चान्स घेतलेली आहे. वॉर्डन थ्रो. अंडरआर्म स्टाईलनं थ्रो केलेला आहे.
संकेत बोराडेनं फलंदाज बाद, एकही रन मिळणार नाही. म्हणजे आता 6 बॉलमध्ये 21. सहा मध्ये विजयासाठी आता 21. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. लॉफ्ट करतात, हवेत चेंडू जज करतात खेळाडू, डाऊन द बॉल. 2-2 खेळाडू पोहोचलेले आहेत. जेल त्या ठिकाणी पकडले फलंदाज, इथून बाज. 5 बॉल आणि 21. त्याच्यात 21. गोलंदाज तयार. अंतिम ओव्हरमध्ये संगम बोराडे अंतिम षटक फेकतायत. चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज. लॉफ करतायत ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगली फिल्डिंग झालेली डीप मध्ये. सेकंडचा कॉल आहे. 2 तर आतापर्यंत आल्यात. कॉल तिसऱ्याचा चालवला. 2च मिळतील. 4 मध्ये 19. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 19. शेवटचे आता 3 बॉल. विजयासाठी 19. टार्गेट 62चं. गुड लेंथ वरती आहे, शरीरापासून दूर. वाईट बॉल. आता राहतील 18. 3 बॉल मध्ये 3 चेंडू मध्ये 18. 18 फ्रॉम 3. चांगली बॅटिंग सुरुवातीलाच कौशल बोराडे. 37. संगम लवकर बाद झाले. त्याने 9 बनवले इंडिव्हिज्युअली. ऑफ करण्याचा प्रयत्न. एज पाठीमागे. 18ची गरज असताना सिंगल. 2 बॉल 17.
शेवटचा बॉल. चांगली मॅच रंगली जरूर. चांगला प्रामाणिक खेळ बेकरे टीमने देखील दाखवला. हार्ड लक टीम बेकरे, अभिनंदन टीम एक्सल. चला चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या.